आज आपण मसाल्यांचे काळे सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळी मिरी शेतीबद्दल कर्नाटक राज्यातील मंड्या येथील शेतकरी गुणपाल कदम यांच्याकडून जाणून घेणार आहोत। याबद्दल ते सांगतात, काळी मिरी हे एक उष्णकटिबंधीय मसाला पीक असून यासाठी 10 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान आणि 1500 ते 2500 मिलीमीटर पाऊस आवश्यक असतं। काळी मिरी हे एक वेलवर्गीय पीक असल्यामुळे वेली वाढण्यासाठी आधार आवश्यक असतो। त्यामुळे शक्यतो काळी मिरी सुपारी, नारळ अशा झाडांच्या शेतीमध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते। काळी मिरीची रोपे जून-जुलै महिन्यात 2.5 मीटर अंतरावर लावली जातात। एका एकरात साधारणतः 400 वेलींची वाढ करू शकतो। यासाठी गोमूत्र, कंपोस्ट खत, शेणखत अशा सेंद्रिय खतांचा वापर अधिक फायदेशीर ठरत असून झाडांच्या वाढीसाठी NPK यांचे संतुलित प्रमाण दिले जाते। या वेलींना मिरीची फुलकिडी, फंगल रोग होतात। यासाठी नीम ऑइल, बायोपेस्टिसाइड यांचा वापर करावा। लागवडीनंतर 2.5 ते 3 वर्षांनी काळी मिरीच्या उत्पादनास सुरुवात होत असून एका झाडापासून अंदाजे 300 ते 600 ग्रॅम मिरी निघत असल्याचं ते सांगतात। हे मिरी सुकून, निवडून विक्रीसाठी तयार केली जाते। काळी मिरीची शेती ही दीर्घकालीन उत्पन्न देणारी शेती असून एकदा लागवड केली की 15 ते 20 वर्षे उत्पन्न देते। उच्च मागणी असलेले हे मसाल्याचे पीक साठवणुकीस योग्य असल्यामुळे थेट मार्केटमध्ये निर्यात करण्यास शक्य असल्याचं गुणपाल सांगतात। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजची काळी मिरी शेतीबद्दलची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा। त्यासोबतच अशाच प्रकारच्या कृषीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आताच आमच्या कृषी मंत्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा।